कधी असं वाटतं का काम करायचं आहे, फोन समोर आहे, लॅपटॉप उघडला आहे, पण फोकसच होत नाही आहे. एखाद्या व्यक्तीचं नावच आठवत नाही. एका कामासाठी उठता, पण आपण कशासाठी उठलो आहे हेच आठवत नाही. खूप विचार सुरू असतात, पण क्लॅरिटीच नसते. मग आपल्याला एक एक उपदेश मिळत बसतात. तू खूप डिस्ट्रॅक्टेड आहेस, फोन कमी कर, लक्ष दे. पण खरंच हे फक्त लक्ष नसण्याचं कारण आहे का? सायन्समध्ये यालाच ब्रेन फॉग म्हणतात. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता ब्रेन फॉग म्हणजे काय? ब्रेन फॉग हा कुठलाही आजार नाही, पण तो शरीर आणि मेंदूकडून मिळणारा एक सिग्नल आहे. काहीतरी इम्बॅलन्स चालू आहे तुमच्या शरीरामध्ये. ब्रेन फॉगमध्ये नक्की होतं काय? विचार मंद होतात, फोकस कमी होतो, मेमरी कमी होऊन जाते, पटकन निर्णय घेता येत नाही, मेंटली खूप थकवा जाणवतो, सतत काही ना काही कन्फ्युजन हे वाटत राहतं. कधी कधी असं वाटतं की मी ठीक आहे, पण आपला मेंदूच माझा नीट काम करत नाही आहे. मॉडर्न सायन्सनुसार यामागे अनेक कारणं आहेत. झोपेची कमतरता, सततचा स्ट्रेस, चुकीचा आहार, हॉर्मोनल इम्बॅलन्स, स्क्रीन टाईम हा जास्त, फिजिकली ॲक्टिव्हिटी ही खूप कमी असणं, काहीतरी न्यूट्रिशनल इम्बॅलन्स किंवा गट हेल्थ खराब असणं हे सुद्धा ब्रेन फॉगचं कारण असू शकतं. आणि ही लक्षणं आजकाल खूप जणांना जाणवत आहेत बरं का. म्हणजे ब्रेन फॉग हा अगदी आपल्याला, म्हणजे कधी कधी मलाही जाणवतं. तर आजची लाईफस्टाईल ही याला कारणीभूत आहे. कारण आजची लाईफस्टाईल जी आहे ही खूप अशी ओव्हर स्टिम्युलेटिंग आहे. म्हणजे बघा, आता सकाळी उठल्या उठल्या फोन असतो समोर, मग लगेच सोशल मीडिया, मेसेजेस, रील्स, न्यूज, कंपॅरिझन, असं म्हणजे सकाळी उठल्या उठल्याच मेंदू हा ओव्हरलोड होऊन जातो. आणि त्यानंतर दिवसभर नोटिफिकेशन, खूप वेगवेगळी कामं, मल्टीटास्किंग, कमी मूव्हमेंट, जास्त स्क्रीन टाईम, स्ट्रेस, झोप कमी, यामुळे मेंदूला शांत व्हायला वेळच मिळत नाही. पूर्वी कसं होत होतं, शरीर जास्त थकत होतं, पण आता काय होतंय तर आपला मेंदू हा खूप जास्त थकून जातो. ब्रेन फॉगच्या महत्त्वाच्या कारणांमध्ये एक आहे म्हणजे झोपेची कमतरता, आणि हे खूप महत्त्वाचं कारण आहे आजच्या घडीला. झोपेमध्ये काय होतं तर आपला मेंदू हा रेस्ट मोडमध्ये जातो, म्हणजेच तो रिपेअर होत असतो. गाढ झोपेमध्ये आपली मेमरी चांगली होते, माहिती जी आहे ती प्रोसेस होते, डिटॉक्सिफिकेशन होतं, हॉर्मोनल बॅलन्स होतं. जर झोप कमी झाली तर अर्थात दुसऱ्या दिवशी फोकस हा कमी होतो, मूड स्विंगसुद्धा होऊ शकतात, इरिटेशन, कन्फ्युजन हे खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवतं. आणि रिसर्च असं सांगते की एका रात्रीची सुद्धा जर का झोप नीट झाली नसेल तरीही आपलं कॉन्सन्ट्रेशन हे लगेचच कमी होऊन जातं. त्यानंतर ब्रेन फॉगचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसमुळे आपलं कॉर्टिझॉल हॉर्मोन हे रिलीज होतं. स्ट्रेस हा थोड्या प्रमाणात हा उपयोगी असतो, म्हणजे आपल्यालाच मोटिवेशन मिळण्यासाठी. पण तो जर का वाढला तर आपला मेंदू हा एक सर्वायवल मोडमध्ये जातो. आणि मग काय होतं, ओव्हर थिंकिंग, मेमरी कमी वाटते, मन आपलं शांत राहत नाही, निर्णय घेणं सुद्धा कठीण होतं. आणि मग इथे मेंदू जो आहे हा अगदी थकून जातो, एक्झॉस्टेड होतो. आणि अर्थात त्यामुळे मग आपल्याला ब्रेन फॉगची लक्षणं ही दिसायला लागतात. ब्रेन फॉगच्या अजून एका कारणामध्ये महत्त्वाचं म्हणजे चुकीचा आहार किंवा शुगर स्पाइक हा अचानक होणं. म्हणजे आता बरेच जण सांगतात, जेव्हा मी विचारते पेशंटला की तुम्ही नाश्ता काय करताय, तर बऱ्याच जणांचं उत्तर असतं चहा, बिस्किट. तर यामुळे होतं काय की शुगर जी आहे ही पटकन वाढते. यालाच आपण शुगर क्रॅश असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जास्त प्रमाणात साखर खाणे किंवा उपाशीपोटी साखर खाणे याने हे होऊ शकतं. त्यामुळे आपला नाश्ता हा अगदी व्यवस्थित हवा. आणि शुगर क्रॅशमध्ये होतं काय तर झोप जास्त येते, फोकस जातो, चिडचिड होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करायची इच्छाच राहत नाही. कारण आपल्या मेंदूला एक स्टेबल एनर्जी लागत असते, आणि जेव्हा शुगर स्पाइक होतो तेव्हा ती एनर्जी आहे ही अचानक आणि खूप जास्त प्रमाणात मिळालेली असते. त्यामुळे सुद्धा आपल्या मेंदूचं काम हे बिघडलं जातं. ब्रेन फॉगचं अजून एक कारण म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. म्हणजेच काही विटॅमिन्स, मिनरल्स हे आपल्या मेंदूसाठी खूप महत्त्वाचे असतात. विटॅमिन B12, डी, आयर्न, मॅग्नेशियम, ओमेगा 3. आणि जर का ह्यांची कमतरता असेल तरीही मेंटल क्लॅरिटी ही कमी होऊ शकते.
विशेषतः विटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे वीकनेस किंवा काही मेमरी इश्यूज, थकवा येणं आणि ब्रेन फॉग हे नक्कीच जाणवू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आजकाल सगळ्यांचंच होतं आहे ते म्हणजे बसून काम, सिडेंटरी लाईफस्टाईल. आपण संपूर्ण दिवसभर हे बसूनच काम करत असतो. मूव्हमेंट नाही, एक्सरसाइज अतिशय कमी किंवा काही जण करतसुद्धा नाहीत. यामुळे होतं काय, तर ब्लड सर्क्युलेशन होत नाही, ऑक्सिजनचा सप्लाय हा कमी होतो आणि त्यामुळे ब्रेन स्टिम्युलेशनसुद्धा कमी होतं. तर एक्सरसाइज हा फक्त तुमच्या शरीरासाठी नाही तर तुमच्या ब्रेनसाठी, मेंदूसाठी सुद्धा खूप उपयोगाचा आहे. आणि आजकाल जे सगळेच लोक फेस करतायत ते म्हणजे सोशल मीडिया, म्हणजे डिजिटल ओव्हरलोड, रील्स, शॉर्ट कंटेंट हा मेंदूला एक क्विक डोपॅमाइन देतो. त्यामुळे काय होतं, पेशन्स कमी होतो, जास्त वेळेचा जो फोकस आहे तो आपला राहत नाही. म्हणजे आता बघा, तुम्ही आजकाल पुस्तक वाचायला घ्या बरं, अजिबात तुम्ही काही वाचूच शकणार नाही. एक पानसुद्धा वाचणं होत नाही, एवढा आपला फोकस हा कमी झालेला आहे, पेशन्स हा कमी झालेला आहे. शांत बसणं सुद्धा कठीण झालेलं आहे. मेंदूला सतत स्टिम्युलेशनची सवय लागलेली आहे. गट हेल्थ खराब असणं सुद्धा ब्रेन फॉगचं कारण असू शकतं. कारण सायन्स सांगतं की गट हे सेकंड ब्रेन आहे. म्हणजे आपलं पचन आणि मेंदू ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे गट हेल्थ समजा खराब असेल तर आपल्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढतं, आपला मूडसुद्धा खराब होतो आणि मेंटल क्लॅरिटीसुद्धा आपल्याला राहत नाही. त्यामुळेच आयुर्वेदामध्ये सुद्धा डायजेशनला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. अग्नी याला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. ब्रेन फॉग कमी करण्यासाठी आपलं मॉर्निंग रुटीन कसं असलं पाहिजे, तर सकाळचा सूर्यप्रकाश 10 ते 15 मिनटं घेणं अगदी गरजेचं आहे. यामुळे काय होतं, आपलं एक बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते रिसेट होतं, मूड आपला खूप चांगला होतो, आपली झोपेची क्वालिटीसुद्धा सुधारायला याने मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंटल क्लॅरिटी ही वाढते. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे ब्रेनला ब्लड फ्लो हा चांगल्या पद्धतीने मिळतो, स्ट्रेस कमी होतो, मेमरी इम्प्रूव्ह होते आणि फोकससुद्धा वाढतो. त्यानंतर वॉकिंग अतिशय गरजेचं आहे. तुम्ही एका चांगल्या मूव्हमेंटमध्ये येता, तुम्हाला तीच एक मोटिवेशनल मूडसुद्धा आपला खूप चांगल्या पद्धतीने याने तयार होतो. सूर्यनमस्कार हा सुद्धा अतिशय चांगला एक्सरसाइज आहे. तुम्हाला 12 सूर्यनमस्कार घालायला 10 ते 12 मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तो तुम्ही घरच्या घरी अगदी व्यवस्थित करू शकता. योगा, प्राणायाम याचासुद्धा अतिशय चांगला उपयोग होतो. स्ट्रेंथ ट्रेनिंग हे सुद्धा खूप गरजेचं आहे. रिसर्चनुसार एक्सरसाइज हा नॅचरल अँटी डिप्रेसंट म्हणून सुद्धा काम करतो. ब्रेन फॉग कमी करण्यासाठी म्हणून अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली झोप. रात्रीची झोपेची वेळ ही फिक्स ठेवा. झोपण्याच्या आधी 1 तास स्क्रीन हा बंद करा. रूम ही डार्क असली पाहिजे. मी तर नेहमी पेशंटला सांगते की तुमची झोपण्याची वेळ समजा 11 असेल तर तुम्ही 10 वाजताच संपूर्ण घराचे लाईट्स हे डीम करून टाका. त्यांनी सुद्धा मेलॅटोनिन हॉर्मोन हे सिक्रेट होऊन झोप चांगली यायला, वेळेवर यायला ही मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रात्री चहा, कॉफी किंवा कॅफेन एस्पेशली हे टाळलं पाहिजे. कारण गाढ झोप म्हणजेच मेंदूची एक क्लिनिंग प्रोसेस आहे, रिपेअर प्रोसेस आहे. याने ब्रेन फॉग हा चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतो. त्यानंतर ब्रीदिंग टेक्निक्स, प्राणायामसुद्धा ब्रेन फॉगवर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. स्ट्रेस कमी करण्यासाठी म्हणून अनुलोम विलोम, भ्रामरी, दीर्घ श्वसन खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरतात. स्लो ब्रीदिंगमुळे आपली नर्वस सिस्टीम जी आहे ती शांत होऊन जाते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी आपण म्हणायचो वा वा किती छान, म्हणजे बायका ह्या मल्टीटास्किंग असतात किंवा एकूणच मल्टीटास्किंग म्हणल्यानंतर आपण कौतुक करायचो. पण आता असा ट्रेंड आलेला आहे की सिंगल टास्किंग, म्हणजे सिंगल टास्किंगसुद्धा म्हणजे एका वेळी एकच काम करणं हे सुद्धा तुमचा ब्रेन फॉग हा कमी करू शकतो. कारण मल्टीटास्किंगमुळे तुमचा मेंदू हा लवकर थकतो. म्हणजे यामध्ये तुम्ही 25 मिनटं फोकस्ड काम करा आणि एक 5 मिनटाचा नंतर ब्रेक घ्या. ब्रेन फॉग कमी करण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश, रेग्युलर एक्सरसाइज, योग, प्राणायाम, वेगवेगळे ब्रीदिंग टेक्निक्स,
चांगली झोप आणि सिंगल टास्किंग हे तुम्ही नक्की फॉलो करा. अगदीच चांगला रिझल्ट तुम्हाला यावर मिळेल. ब्रेन फॉगसाठी आहारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि आपल्या मेंदूसाठी चांगले पदार्थ कोणते? अक्रोड, बदाम, भोपळ्याच्या बिया, हळद, तूप, फळं, लीफी व्हेजिटेबल्स. आयुर्वेदानुसार सात्विक आहार आपलं मन हे शांत ठेवतो. त्यामुळे आहाराचे हे सगळे नियम जर का तुम्ही पाळले तर तुमचा ब्रेन फॉग हा नक्कीच आटोक्यात राहील. तर आता तुमच्या लक्षात आलं आहे का? ब्रेन फॉग हा काही आळस नाही आहे. हा शरीराचा एक तुम्हाला दिलेला संकेत आहे, जो तुमच्या मेंदूला एक थोडासा आराम, बॅलन्स, चांगलं न्यूट्रिशन आणि शांतता हवी आहे. आणि हे सगळं तुम्ही झोप, आहार, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट, तुमच्या स्क्रीन हॅबिट्स ह्या सगळ्यातून चांगल्या पद्धतीने मिळवू शकता. या छोट्या छोट्या गोष्टी जर का आपण बदलल्या तर आपल्याला मेंटल क्लॅरिटी ही परत येऊ शकते. म्हणजेच मेंटल क्लॅरिटी म्हणजे स्पष्ट विचार. स्पष्ट विचार हेच निरोगी मनाचं लक्षण आहे. आजच्या ह्या सततच्या धावणाऱ्या जगामध्ये आपलं मन शांत ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते जर का आपण करू शकलो तर नक्कीच आपल्याला शारीरिक स्वास्थ्यसुद्धा मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. म्हणजे त्यांचीसुद्धा मेंटल क्लॅरिटी वाढायला तुम्ही मदत कराल. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.